नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आज महाशिवरात्री, अतिशय पावन असा दिवस। आपल्या पुसद शहरापासून अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले पुसद जवळीलच कानेश्वर महादेव संस्थान, आज तिथेच आपण भेट दिलेली आहे। अतिशय निसर्गरम्य वातावरणात जे वेणी धरण आहे त्याच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे कानेश्वर मंदिर, कानेश्वर महादेव मंदिर, याचा जर इतिहास सांगायचं म्हटलं तर हे अगदी हेमाडपंथी मंदिर, हजारो वर्षाचा इतिहास या मंदिरास लाभलेला आहे। आणि जे आपण बघत आहे वेणी धरणाचं पात्र आणि त्या पात्रामध्ये वसलेलं हे मंदिर, आज महाशिवरात्री त्यामुळे इथे भक्तांची अथांग अशी गर्दी आपल्याला दिसत आहे। अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये इथे भक्तांनी गर्दी केलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण आजचा विशेष भाग, थोडाफार विशेष आणि थोडाफार निसर्गरम्य असा भाग आपण इथे आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहे। मी आशा करतो की तुम्ही हा भाग एन्जॉय कराल, सर्वांना शेअर कराल। धन्यवाद। यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीय मामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीय मामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वा